आता आपण आहोत आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील यांच्या गोडाऊनमध्ये आणि या ठिकाणी आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील हे ड्रगच्या साठ्यासहित पोलिसांना या ठिकाणी सापडलेले आहेत। कॉन्स्टेबल मंजूवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील यांना या ठिकाणी पोलिसांनी पकडलेलं आहे। दर्शको, साताऱ्याचा पालकच साताऱ्याचा विध्वंसक बनलेला आहे आणि या अंमली पदार्थाच्या रॅकेट पाठीमागं दुसरं तिसरं कोणीही नाही तर दस्तूर खुद्द आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील हेच आहेत, हे यावरून सिद्ध झालेलं आहे। तात्यासाहेबांच्या मुसक्या आवळून पोलीस त्यांना घेऊन चाललेली आहेत आणि पुन्हा एकदा कॉन्स्टेबल मंजूनं सातारा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेला आहे। तात्यासाहेबांचा खरा चेहरा कॉन्स्टेबल मंजूने जनतेच्या समोर आणलेला आहे आणि तिला खरी साथ लाभली आहे तिचे पती नगरसेवक सन्माननीय सत्यजित सुर्वे यांची। धन्यवाद। अटक कराय ना। नाही मंजू, याला अटक करायचा मान आहे ना तुला आहे। या नराधमाला तू पकडलंयस तेव्हा याला अटकही तूच कर। मी आहे सिस्टम, या सगळ्या सिस्टमचा तू एक छोटासा भाग आहे। त्यामुळे तुला सांगतो, नीट राहा, जपून राहा, नाहीतर सत्याचं राहील बाजूला। मला आधी तुझाच कार्यक्रम करावा लागेल। मग कोणाला अटक करताय माहिती ना? तात्यासाहेब मोहिते पाटील। लक्षात ठेवा, लवकरच मंत्री होणार आहे। मंत्री झालो रे झालो की पहिले एक काम, तुम्हा सगळ्यांच्या सस्पेन्शन ऑर्डर काढणार। अहो तात्यासाहेब, आता तरी हे नाटक सोडा, संपलाय तुमचा खेळ। काही मंत्री वगैरे होणार नाही यात तुम्ही। आणि तात्यासाहेब लक्षात घ्या, अंमली पदार्थाची तस्करी आणि एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला या आरोपाखाली अटक केलं जाते तुम्हाला। आता पंतप्रधानांचा जरी फोन आला ना तरी तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही। अरे जाधव, कुठल्या जमान्यात आहात तुम्ही?
कोणत्या तरी राजकीय मोठ्या नेत्याला शिक्षा झाली आणि त्यांनी ती पूर्ण भोगली असं झालंय का कधी? मी सुद्धा तसाच बाहेर येणार. आणि तुम्ही ज्या हाताने मला बेड्या घातल्यात ना, त्याच हाताने तुम्हा सगळ्यांना मला सॅल्यूट करावा लागणार. तुम्ही काळजी करू नका तात्यासाहेब, अशी वेळ कधीच येणार नाही. ज्या दिवशी तुमच्यासारख्या हैवानाला सल्यूट ठोकावं लागेल ना, तो काळा दिवस बघण्याआधीच पोलिसाची नोकरी सोडून देईल. माने घेऊन जाईल ना. हा चेहरा नीट पाहून ठेव, नीट पाहून ठेवा चेहरा. मी लवकरच परत येणार आहे. तात्काळ एकदा का मी परत आलो की आल्या आल्या तुम्हा दोघांचं काम हाती घेणार. तुम्हा दोघांचा कार्यक्रम फिक्स. तात्यासाहेब, या प्रकरणाबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? विरोधी पक्षाचा डाव आहे हा, विरोधी पक्षाचा डाव आहे हा. रणविजय, येस सर. तो माल चेक करा पटकन. येस. मंजू बस. हे सुरवीन बाय, अगं आज काय करते? असं नका करू. आई, समजा आपण मिळून ठरवलं होतं का नाही? हाय का नाही? तुला आठवत आहे का, तू मला 60 लाख रुपये देणार होतीस? 60 लाख सावर पूज्य. 60 लाख? हे फुकते. अगं 60 रुपये बघायची सवय आहे तुम्हाला. आत्यानं जर कुठल्या पण कागदपत्रावर सही मागितली तर अजिबात करायची नाही. अगदी कोऱ्या कागदावर मागितली तरी सुद्धा करायची नाही. अगं पण आत्या कसं आहे मागल? आणि कसली कागदपत्र? अमरी, मम्मी साहेब आपलं घर विकत घेऊ पाहतात. इथं कशी काय आली फाईल? अवकाश आले म्हणजे ज्यांची खोली आहे त्यांनाच विचारा की. काय आत्याबाई? अरे नाही, आम्हाला यातलं काय बी ठावं नाही. आम्ही तर ही चादर कवा घेत बी नाही. त्या चादरीसनी कवा हात बी लावलेला नाही. आम्हाला नाही ठावं ही इथं काय आलं. 60 लाख कशाला ग? 6 वर किती शून्य असतं, इथं ठाव का तुम्हाला? म्हणून 60 लाख.
हो हिची समरण शक्ती गेली वाटत. समरण नाही ग, स्मरण स्मरण. काय असून दे. सुरवीनबाई, सुरवीनबाई, तुला आठवते का? बघा बघा, तू नाही का मला फोन केला होतास, मला म्हणली भेटाय, मग मी तुझ्या घरला आली भेटाय. मग तिथं तू मला म्हणली ही समजा घर मी विकत घेती आणि तुला पैसे देती, चांगलं पैसे देती म्हणली होतीस. तर मी तुला म्हणलं 30 लाखच्या खाली 1 रुपया बी घेणार नाही. तर तू मला म्हणते डबल देती मी तुला, 60 लाख रुपये देती. हो आठवलं का? आठवलं ना. हे फुकटे बंद कर तुझा अमरपुरात. सुरवणबाई असं कसं बोलतेस तू? अगं आम्ही दोघं जाणार कुठं? माझं पोरग आहे का नाही, पोरग ते पोरग माझं डिजा, तर ते कामाला बी नाही कुठं, मी कुठं कामाला बी नाही. आमच्या दोघांच्यानी काही होत नाही, आम्हाला भीक मागायला लागेल. हो बेकारच आहेस तू. सुरवणबाई असं करू नका ग, असं नका करू. माझा नवरा नोकरीला नाही, त्याला काम धंदा नाही, काय नाही. माझा पोरगा बी मला पोसत नाही. असं करू नका. आपण 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 योग टीम आहे का नाही? आहे का नाही सांग बरं. योग टीम काय म्हणले माझ्या टीम मध्ये? ए माझं काय डोसकं फिरलं नाही तुला माझ्या टीम मध्ये करून घ्यायला. ए तुझ्यासारख्या नीच आणि कप्ती बाईची सावली बी मी माझ्यावर पुढे देणार नाही. ठीक आहे ठीक आहे, हे लांब थांब, सावली नको, लांब थांब. गप्पा. सुरवणबाई आपण एका घरातल्या सारखं आहे का नाही? हा मी तुमच्या सुनाची आत्या आहे का नाही? आपण समजा ठरवून केलं होतं का नाही? आम्ही कुठं जाणार? असं काय करताय? ए लायकी का तुझी माझ्या घरच्या सारखी म्हणायला? माझं नशीब चांगलं का तुझ्यासारखी नीच आणि कपटी बाई आमच्या घरात नाही. ती ज्या घरात तुझ्यासारखी नीच आणि कपटी बाई असेल का नाही, त्या घराचं वाटोळ्या केल्याशिवाय तू गप्प बसणार नाहीस. आणि हिथून पुढे तुझं काळ थोबडं मला दाखवू नकस. चला निघा हितनं. आणि आजच्या ही समद सामान हलवायचं. जर नाही हलवलं तर ह्याच्यावर राखेल वतीन आणि दिन थुकून. बंगला बंगला बंगला, माया माया माया. मम्मी साहेब ऐका, मम्मी साहेब. बाबी रम्या दिप्या चल रे. ओ माया, तुम्हाला काय दया माया नाही का? हो ऐका. सर हे हाय क्वालिटीचं अंमलीपत्र दिसतंय. एक काम करा, सगळा माल ताब्यात घ्या, चार्जशीट फाईल करा. येस सर. आणि सगळ्या कायदेशीर कारवाई पूर्ण करा, कोणाचाही दबाव येण्याच्या आत. ठीक आहे. लागा कामाला लागा. सत्यजितराव, मंजू, तुम्ही दोघं ठीक आहात ना? वय जातो सर. आता तुम्ही दोघांनी जे काय केलंय ना, त्याचं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे. मंजू लय भारी काम केलंस बघ. एवढं तुझ्या जीवावर बेतलं ना तरी अजिबात डगमगली नाहीस. अहो भारती मॅडम, कशी काय डगमगेल? सत्या होते त्याच्यासोबत. अगदी बरोबर बोललात. सत्यासारखा वाघ सोबत असताना या लांडग्यांना काय घाबरायचं? पण खरंच तुम्ही दोघांनी खूप मोठं काम केलंय. त्या आरोपीला आम्ही किती दिवस झाला शोधत होतो. अहो सर, तो आरोपी डोळ्यासमोर होता, पण त्याचा पत्ताच लागला नाही आतापर्यंत आपल्याला. आता या दोघांनी शोधून काढलंय. खरंच तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन आहे. अहो अभिनंदन करायचंय तर ते वाघमारेंचं करा.
कारण त्यांना आधीच कळलं होतं, त्यांना आधीच संशय होता तात्यासाहेबांवर. त्यामुळे आज सगळं क्रेडिट वाघमाऱ्यांचं आहे. खर तर तात्यासाहेबांवर अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा आहेच, पण खुनाचाही गुन्हे आहेत. त्या माजी आमदार सावंतांचा खून सुद्धा त्यांनीच केला होता आणि सत्याच्या मिरवणुकीत त्याच्यावर घातपात करण्याचा प्रयत्न केला. खूप पुरावे गोळा केलेत तुम्ही. आता तात्यासाहेब काही वाचत नाहीत. तुम्हाला अजून काही मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा. त्या माणसाला आताच डांबून ठेवायला पाहिजे. हो अहो ठाऊक आहे, आणि आत्ता केलीत ना तेवढी मदत खूप झाली. आता पुरे, पुढचं आम्ही सांभाळतो सगळं. खरं तर अजून एक गोष्ट बोलायची होती मला. तर बघ मंजू, जेव्हा गरज पडली तेव्हा मी तुझ्यावर ओरडलो, रागावलो, चिडलो, पण खरं सांगू त्या प्रत्येक वेळी मला तुझा आदरच वाटलाय. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. आता काय होणार? किती नीच आणि कपटी बाई असशील ग तू. तुझ्या इतक्या घाणेरड्या मनाची बाई ना मी माझ्या उभ्या आयुष्यात आजपर्यंत बघितली नाही. जरा सुद्धा लाज नाही वाटली तुम्हाला त्या मम्मी सोबत हात मिळवणी करताना? आज फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे आमच्या घरावर ही वेळ आल्या. आज माझ्या घरावर जे काय बेतले ना ते फक्त तुमच्यामुळं. आज तुमच्या मूर्खपणामुळे आम्ही रस्त्यावर आलोय. आधी पण तुला 100 वेळा सांगितलं होतं हे घर तुझ्या बापाचं नाही, कधीच नव्हतं. हे घर माझ्या बापानं त्याच्या कष्टानं आमच्यासाठी उभं केलेलं आहे. पण नाही, शेवटी तू त्याची राख रांगोळी केलीच. सगळ्याचा सत्यानाश केलास. अगं आमरे, मी जे काय केलं का नाही ते आपल्या समध्यांच्या भल्यासाठीच केलं होतं. तुला ठाव आहे का, ही सुरवीन बाई का नाही या घराचं लय पैसे देणार होती. अगो ह्या घराला 30 लाख रुपये तरी कोण देतील का? सुरवीन बाई 60 लाख रुपये देणार होती आणि त्याच पैशातनं मी आपल्यासाठी नवीन घर घेणार होती. अगं गुन्ह्या गोविंदाने राहिलो असतो मोठ्या घरात, असं स्वप्न होतं हिचं. पण नाही, ही झालं असतं पर कवा. तुझी भन जर नीट वागली असती का नाही तर त्या सुरवीन बाईला तिच्या पोरापासून तिने वेगळं केलं आणि त्याच्यामुळंच त्या सुरवीन बाईनी मंजीवरचा समदा राग आपल्यावर काढला. नाहीतर आपलं समद चांगलं झालं असतं. आमरे आमरे लाट माझ्या बापाच्या घरात तू आम्हालाच बाहेर काढलंस ना. कशाला मारते आहे? अगं आमरे आत्या आहे तुझी, ती आत्या. अगं आत्या आहे तुझी. नीच बाई माझ्या उभ्या आयुष्यात खरंच कधी बघितली नाही. अगं तू तर सांग की कसलं मारते मला. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या लेकीचं वाईट करायची एक संधी सोडली नाही. माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं केलं तुम्ही. आज माझी ही अवस्था झाली ती मी तुमच्यामुळंच. तुमच्यामुळे माझ्या घरातनं मला बाहेर पडावं लागलं. ती काय नाही,
आता 1 मिनिट मी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर इथं नकोय. जसा तुमचा भाऊ तुमच्यासाठी मेलाय ना, तसंच तुम्ही दोघं बी माझ्यासाठी मेलाय. नाही नंदे, तिचं वाटोळ केलं, हिचं नाही करणार, खरंच नाही करणार. ह्या पुढं तोंडात एक शब्द पण काढायचा नाही हं? आणि ह्यानंतर तुम्ही दोघं कुठं जरी दिसला तर तिथल्या तिथं रॉकेल टाकून पेटवून दिला तुम्हाला. एक मिनिट थांबा, 1 मिनिट. वाघमारे, सॉरी. काय? सॉरी. कशाबद्दल? अहो, तात्यासाहेबांबद्दल तुम्ही आधीच मला सांगितलं होतं आणि तवा कसं केलंस मला? वाघमारे, तात्यासाहेब माझे दैवत आहेत. वाघमारे, तात्यासाहेबांबरोबर असं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही. आता काय झालं? कशाला अजून गिल्ट देत असं बोलून? माफी मागतो ना मी तुमची. एवढ्या सहज नाही स्वीकारणार मी तुझी माफी. मग काय करू आता? हे बघा, कान पकडतो. बरं, हे बघा, उठा बशा काढतो. प्लीज माफ करा, प्लीज माफ करा वाघमारे. बाबो, अरे आपला साताराचा वाघ बघा काय करतोय. अरे बलमा, दादा साताराचा वाघ बनून जरी फिरत असेल ना, मग घरी गेल्यानंतर वाघिणी सोबत शेळी म्हणूनच राहायला लागतं. तुला नाही कळलं, तुझं लग्न झाल्यावरच कळेल तुला. होय का? तुला लय माहिती आहे का? मग मला माहिती आहे, जनरल नॉलेज आहे. तुला नाही माहिती? तुझं लग्न झाल्यावर तुला कळ, तुला बी हे असंच करायला लागणार. मला अजिबात नाही. माझ्या माणूस सुरू जरी ठेवली का नाही की असं बायकोसोबत झोक म्हणून तरी झोकणार नाही. बायकोला असं मी बघितलं तरी नाही, बायको अशी चळा 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 कापली पाहिजे. वाटतंय आपण कुठं जाणार आहे ह्याला सोडून. अरे आम्ही आहे बघायला. कळल कळल. अरे ह्यो अजून उठा कसं करतोय. बस बस बस. का? तुझे मित्र बघतात आणि पोलीस पण बघतात. बस कर. असू दे की. जोपर्यंत माझी बायको मला माफ करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही आधी म्हणा मला माफ केलं, मग मी थांब. बर, केलं माफ, केलं. नक्की? वाघमारे, पण खरंच सॉरी. तात्यासाहेबांवर लय आंधळा विश्वास ठेवला होता मी, पण आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. मग आता या उघड्या डोळ्याने काय बघणारस? जगात जे सगळ्यात सुंदर आहे म्हणजे आयुष्यभर माझ्या बायकोला बघणार आहे. अमरीचा फोन आहे. हा बोल अमरे. काय?